नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट आणि चवीला अतिशय झणझणीत असं चिकन सुक्कं. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला पटापट सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे चिकन जे आहे ते आपण मॅरिनेट करणार आहोत. छान छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये घालायची आपल्याला हळद, मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आणि इथे घालायचं आपल्याला हिरवं वाटण. तर या वाटणामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर छान वाटण करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून. आता हे सर्व वाटण आणि हळद मीठ आहे ना व्यवस्थित आपल्याला चिकनला चोळून चिकन आपल्याला कमीत कमी अर्धा तास मॅरिनेट करायचं आहे. चला आपण तोपर्यंत बाकीची तयारी करूया. चिकन छान व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण छान चिकन सुक्कं बनवायला घेऊयात. एका कढईमध्ये मी इथे 3 मोठे चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की तिथे घालायचे आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि 2 तेजपत्त्याची पाने घातलेली आहेत. आणि इथेच घालायचं आपल्याला बारीक चिरलेला कांदा. तर इथे मी 4 मीडियम आकाराचे कांदे छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा आपल्याला मस्त मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये घेतलेला आहे गरम मसाला, हळद, धने पावडर, चिकन मसाला, लाल तिखट, घरगुती मसाला आणि मीठ घेतलेलं आहे. हिरवं वाटण जे आपण वाटून घेतलेलं, 2 टोमॅटोची प्युरी आणि 1 वाटी दही घेतलेलं आहे मी. आता कांदा आपला मस्त लाल व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून थोडा आपण कांदा छान फ्राय करूयात. मस्त कांदा फ्राय झालेला आहे, पाहू शकताय. आता इथे घालायचं हिरवं वाटण. ते वाटण छान मस्त सुगंध येईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता इथे घालायची टोमॅटोची प्युरी. हे 2 मीडियम आकाराचे टोमॅटो मी छान त्याची प्युरी करून घेतलेली आहे. आता टोमॅटोचं कच्चं पण जाईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. हे बघा टोमॅटो छान व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता इथे घालायची आपल्याला हळद पाव चमचा, धनेपूड 1 चमचाभर, चिकन मसाला 1 चमचाभर, लाल तिखट आहे अर्धा चमचा, अर्धा चमचा घरगुती मसाला घातलेला आहे मी आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मसाल्यामध्ये. आणि आता मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतायचे आहेत. अतिशय झटपट सुक्का चिकन होतं, कसलाही वेळ लागत नाही. हे बघा मस्त आपल्या मसाल्यांना तेल सुटलेलं आहे. आता इथे घालायचं आहे दही. तर इथे मी छोटी वाटी दही घेतलेलं आहे. 4 ते 5 चमचे दही आहे. आता दही घालून छान आपल्याला व्यवस्थित ही जी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे ही परतून घ्यायची आहे. इथे घालायची आपल्याला कोथिंबीर. म्हणजे मसाल्यामध्ये कोथिंबीरीची चव छान उतरली पाहिजे. आणि आता झाकण ठेवून
1-2 मिनटं आपण जी वाफ काढूयात बारीक गॅसवरती. बघा मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि रंगही किती छान आलेला आहे, पाहू शकताय तुम्ही. पुन्हा एकदा मिक्स करूयात आणि आता इथे घालायचं आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन. तर चिकन घातल्यानंतर आपल्याला छान एकजीव करायचं आहे. आता हे सर्व चिकन मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. गॅसची फ्लेम इथे मोठीच ठेवायची आहे. व्यवस्थित चिकन परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला मीडियम गॅसवरती छान अंगच्या पाण्यामध्ये असं शिजवायचं आहे. थोडंसं पाहू शकताय भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आपल्या चिकनला. छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता इथे घालायचं आपल्याला थोडंसं पाणी. जास्त नाही, इथे मी फक्त 1 ग्लासभर पाणी वापरलेलं आहे, कारण आपण मसाल्यामध्ये चिकन बनवत आहोत. अगदी मसालेदार आणि सुक्क झालं पाहिजे. आता आपण मस्त झाकण ठेवून मीडियम गॅसवरती चिकन छान शिजवून घेऊयात. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता चिकन मस्त मीडियम गॅसवरती आपण छान शिजवून घेऊयात. 15 मिनटं लागतील. चिकन आपलं छान मस्त शिजलेलं आहे. आता आपण मस्त बटर लावून पाव गरम करूयात. आपण सुक्क चिकन आणि पाव अगदी झटपट आणि बाहेर पाऊस असताना असं गरमागरम सुक्क चिकन आणि पाव अतिशय छान बेत आहे. कधीतरी नक्की ट्राय करून पहा. मस्त बटर लावून पाव शेकलेले आहेत. चिकनही आपलं मस्त शिजलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. छान मसालेदार, खायला अतिशय टेस्टी आणि झणझणीत आपलं चिकन सुक्का तयार झालेलं आहे. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.